बघा इकडे पण 1200ला 10 पीस. कसले 1200ला 10 पीस पापलेटचे. बापरे बघा 1200ला 10 पीस म्हणजे 2 जोडी आहे ना ही पापलेटची. 1200ला 10 पीस भेटणार. आणि सुरमई कशी येणार 1000ला 3. ही 1000ला 3 आहे. आणि छोट्या साईजची 500ला 4. बघा हे बघा 1200 रुपयाला 2 सुरमई देत आहेत मावशी. आणि पापलेट कसं देणार मग सगळे 1500. किती आहेत पापलेट आजी 9 पापलेट आहेत. आणि रावशी अरे बघा हलवे बघा हलवे मोठ्या साईजचे हलवे घेऊन आले काका आहेत. इकडे पण माकुल ठेवलेला आहे माकुल. माकडाचा वाकडा कसा दिलेला आहे वाटा हे पूर्ण 100 रुपये 200 रुपयाला 2 ना. हे बघा फ्रेश माकुल आहे नल माकुल 200 रुपयाला दिलेला आहे. आणि मांदेली कशी दिली 50चा वाटा. एक 50चा वाटा आहे मांदेलीचा. इकडे मोठ्या साईजचे खेकडे ठेवलेले आहेत. या मावशीने देखील ठेवलेले आहेत आणि या मावशीने देखील ठेवलेले आहेत. ताई कसा वाटा आहे सगळा 300 400. तिशी मुश्या कशा दिल्या आजी 200 रुपये मुशी. बघा मुशी आहे ना मुशी 200 रुपये तुम्हाला दाखवतो हातामध्ये घेऊन. बघा मुशी बेबी शार्क म्हणून याला म्हणतात. मुशी 200 रुपयाला दिलेला वाटा. 3 आहेत ना 200 रुपयाचे आहेत. 500ला म्हणजे 3 घेतले तर 500ला भेटेल काय 3 भेटले तर 500ला. इकडे कटिंग वगैरे करून देतात तुम्हाला. कटिंग वगैरे करायचं टेन्शन नाही इकडे भेटणार. का तुम्ही रोज येता इकडे मच्छी न्यायला रोज येता मच्छी न्यायला. इकडे फ्रेश मच्छी भेटेल ना सर्व. आणि कसे रेट कसे असतात एकदम रेट काय जर जास्त कमी माल असला ना हा तर हाय फाय रेट असतो. आणि जास्त माल असला तर कमी होतो. म्हणजे सीझन वरती असतो ना सीझन. ओके आता जरा कमी रेट आहे आता कमी आहे म्हणजे. नमस्कार मित्रांनो मी यश पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. मित्रांनो आज आलो आपण श्रीवर्धन मार्केटमध्ये. तर तुम्हाला ना मी आज श्रीवर्धन मार्केट तुम्हाला एक्सप्लोर करणार आहे. आणि कशा पद्धतीने आणि काय रेटमध्ये मच्छी भेटते ना तुम्हाला दाखवणार आहे. कुठली कुठली मच्छी भेटते ते पण तुम्हाला दाखवणार आहे. आपली श्रीवर्धन मार्केटची फर्स्ट व्हिडिओ असणार आहे. तर तुमच्यासोबत एक्सपिरियन्स मी शेअर करणार आहे. तर चला मित्रांनो बघूया आपल्याला काय काय रेटमध्ये कुठली कुठली मच्छी भेटते तिकडे. चला माझ्यासोबत माझी मित्रमंडळी आहे त्यांच्यासोबत आलो आहे. चला तर मित्रांनो आपण आलोय श्रीवर्धन मार्केटला आता. आणि माझ्यासोबत इकडे आहे विघ्नेश श्रीवर्धनचा मित्र आहे माझा. इकडे आहे निखिलेश आणि इकडे निक्कू आणि इकडे किरण दादा आहे. तर आपण इकडे आपल्या इथेच दादाची बायको काही भेटली आपल्याला. बघा सुरमई वगैरे आहे बघा इकडे दाखव तुम्हाला. इकडे करली आणि इकडे सुरमई आहे. काय सुरमईची प्राइस आहे 2 याचे 1000 रुपये. दोघाचे 1500 रुपये. आणि पापलेट कसा आहे मग पापलेटचा वाटा 700 रुपये. पापलेटचा 700. आणि करलीचे 200 रुपये. करलीचे 200 रुपये. बघा इकडे सुरमई पापलेट वगैरे तुम्ही बघितला. इकडे प्रत्येकांच्या स्टॉल लागलेले असतात. इकडे वाकटी बघायला भेटते आपल्याला. हे बघा वाकटी. आणि हा हलवा आहे ना ताई कसा वाकटी कशी दिली 100चा वाटा 50ला देणार बरोबर ना. 100चा वाटा 50ला. छोटा साईजचा पाकड पण आहे ना. पाकड कसं आहे पाकड 100ला ना. बघा पाकड आहे ना 100ला आहे. पुढे तुम्हाला खुब्या पण आहेत इकडे. शिंपळे म्हणतात ना याला. याला काय म्हणतात शिंपळे आहे ना. कसा वाटा आहे हा 50चा वाटा. बघा इकडे शिंपल्यांचा 50चा वाटा आहे. पुढे इकडे बिलीन बघा बिलीन आहेत. बिलीचा कसा वाटा आहे 50चा वाटा आहे. 50चा वाटा आहे इकडे. पुढे तुम्हाला सुकी मच्छी पण आपल्याला बघायला भेटणार आहे. इकडे बघा इकडे सुकी मच्छी आहे बघा. इकडे जवळा म्हणजे कोलीम आहे. इकडे आंबाडी आहे. इकडे बोंबील आहेत आणि इकडे खाडे आहेत. कसे ते आंबाडी आहे किलो 400 रुपये किलो. आणि बोंबलाचा कसा आहे बोंबील 500 रुपये किलो. आणि जवळा 300. आणि ते काय 400 रुपये किलो. तो खारो आहेत ना. तो 2000 रुपये किलो. 2000 रुपये सोडा किलो. हा बघा 2000 रुपये सोडा इकडे किलो आहे. पिशवी बघा तुम्हाला दाखवतो. बघा सोडा एकदम फ्रेश एकदम लाल उभा सोडा. सोड्यामध्ये भरपूर फसवणूक पण करतात ना कधी कधी मुशीच्या. आणि हा प्युअर सोडा आहे बघा. या बघा भरपूर इथे ना फसवणूक केली जाते. हा ना प्युअर सोडा मी सांगू शकतो. या कोलंबीचा प्युअर सोडा. आणि हा काय कुपा आहे ना आजी कुपा. कसा दिला कुपा जोडी 500 रुपये जोडी आहे ही. 500 रुपये जोडी. तर तुम्हाला पुढे पण दाखवतो आपण. इकडे ताईकडे ना इकडे हलवा आहे. हलवा आहे कोलंबी आहे मुशी आहे सुरमई आहे. इकडे बागडा आहे डालबी ढोमा आहे. कसा वाटा दिला ताई कोलंबीचा 50. आणि सुरमई कशी दिली 500ला 1. आणि हलवे 500ला 2. हे 2 ना हे 2 500ला. आणि सुरमई कशी 500ला 1. आणि बांगडा कसा दिलाय 100ला वाटा.
बघा 100ला वाटा दिलेला आहे बांगड्यांचा. आणि हा सौंदार आहे ना, सौंदार कसा दिलाय? सौंदारा पण 100ला वाटा दिलेला आहे. चला बघा इकडे का इकडे 200 ह्याचे किती आहेत? 200. हा कुपा आहे ना, हे 200 रुपये बघा बांगडे इकडे कुपा. आणि इकडे बांगडा आहे. इकडे पापलेट देखील ठेवले एकदम सर्व फ्रेश मच्छी एकदम. बघा पापलेटचा वाटा काय ताई, कसा पापलेटचा वाटा एक? 700 रुपये. हा पूर्ण 5 पीस ना, म्हणजे कुठला पण इकडे येईल. आणि मोठे आहेत ते कसे आहेत? 1200 रुपये. हे 1200 रुपये. आणि सुरमई कशी दिली? 3 1200ला. हे सुरमई 3 आहेत ना, 1200ला भेटतील आपल्याला. जर श्रीवर्धन मार्केटला कधी आलात ना तर सुट्टीच्या टाइमात तर या इकडे मार्केटला. मस्त ताजी ताजी आणि स्वस्त मच्छी भेटते इकडे. कसं ताई किती महिने असतात कंटिन्यू? म्हणजे वर्षभर असतं मासे विकायला? कंटिन्यू ना, कंटिन्यू मासे विकायला असतात इकडे. बघ इकडे पण 1200 10 पीस. कसले 1200ला 10 पीस पापलेटचे? बापरे बघा 1200ला 10 पीस, म्हणजे 2 जोडी आहे ना ही पापलेटची. 1200ला 10 पीस भेटणार. आणि सुरमई कशी येणार? 1000ला 3. ही 1000ला 3 आहे. आणि छोट्या साईजची 500ला 4. बघा सुरमई वगैरे ना 500ला 4 भेटणार आहे तिकडे या सुरमई. आणि तिकडे 3 सुरमई आहे. अरे बापरे अबू का मित्राने शेवण घेतला लॉबस्टर. निकू कसा आहे एक विचार ना त्यांना, कसा आहे? कोणाकडनं घेतलास? 1500. हा कसा आहे? हा 1500-1600 रुपये किलो आहे. 1500-1600 रुपये किलो आहे काय? लॉबस्टर हे बघा 1200 रुपयाला 2 सुरमई देत आहेत मावशी. आणि पापलेट कसा देणार मग सगळे? 1500. किती आहेत पापलेट आजी? 9 पापलेट आहेत. आणि रावशी अरे बघा हलवे, बघा हलवे मोठ्या साईजचे हलवे घेऊन आले काका. कसे घेतले काका हलवे? 600 रुपये. 600 रुपये एक का कसा काय? एकाचे 600 रुपये. एकाचे 600 रुपये. मोठ्या साईजचे हलवे आहेत रे मोठे. आणि रावशा पण बघा इकडे. इकडे बघा इकडे नल माकुल दिसतात आपल्याला. माकुलचा वाटा कसा आहे? 400 रुपये पूर्ण सर्व आहे सर्व ना. आणि कोलंबीचा वाटा कसा दिला? 200चे 4 वाटे, म्हणजे पूर्ण कोलंबी. बघा जाडी जाडी कोलंबी. 200ला 4 वाटे भेटणार. हे सर्व आहे ना कोलंबी. हे 4 वाटे 200ला भेटणार. बघा इकडे पण आहे मस्त आहे की. हा भरपूर इथे पूर्ण ना इकडनं स्टार्ट होतो मार्केट आतमधून. अजून आपल्याला भरपूर पुढे जायचं. तिकडे पण मार्केट आहे. आणि काय काय ना इथे मोठे इथे सुरमई पण आहे तिकडे. इकडे सुरमई पण विकायला ठेवलेले आहेत मोठ्या मोठ्या साईजचे. ताई सुरमई कशी दिली काका? 750 1 किलोची ना. हे बघा 1 किलोची ना 750 रुपये. मोठ्या साईजचे सुरमई पण आहे. अरे किलोवरती देता ना हे? किलोवरती सुरमई भेटतात इकडे. जर कधी आलात ना तर नक्की या. किलोवरती पण भेटतात. आणि इकडे ना लिलावामध्ये पण ठेवले. आणि मोठ्या मोठ्या साईजचे जास्त करून सुरमई ना तुम्हाला इकडे किलोवरतीच भेटेल इकडे. हे बघा इकडे पण किलोवरती सुरमई ठेवलं. अरे बाप रे हलवा बघा कसला मोठ्या साईजचा आहे. दादा घेऊ शकतो ना आता? हा बघा हलवा बघा कसला मोठ्या साईजचा आहे. 1 नंबर. किलो किती किलोचा असेल तरी अंदाजे दादा? 2.5 किलो. 2.5 किलोचा मोठ्या साईजचा हलवा आहे. 1 नंबर. आणि इकडे सुरमई पण आहे. कसा किलो आहे दादा याचा? किलो कसा आहे हलव्याचा? 450 रुपये किलो. आणि सुरमई 400 रुपये किलो आहे. बघा इकडे 400 रुपये किलो आहे. आणि हा हलवा आहे ना तो 450 रुपये किलो आहे. आणि राजा राणी कशी आहे? राजा राणी 100ला किलो. ओके बघा 100ला किलो. आणि हे छोट्या साईजच्या सुरमई आहे. अशा ना म्हणजे इकडे हे आहेत स्टॉल. तिथे किलोवरती पण भेटतात. आणि तिकडे ना सर्व मच्छी विकणारे बसलेले आहेत आपल्या कोली मावशा इकडे. आणि इकडे बघा इकडे सर्व ताजे पापलेट आहेत एकदम मोठ्या मोठ्या साईजचे ताजे पापलेट. अरे आपली ताईच आहे. ताई कशी दिले पापलेट? कितीला वाटा? हा एक वाटा कसा दिलेला आहे? 2500ला 1 वाटा. आणि हा म्हणजे सर्व 2500लाच आहे ना. ही ताई आहे ना माझ्या गावातली आहे. माझी ताईच आहे. मला लक्ष नव्हतं माझं. एकदम मोठ्या मोठ्या साईजच्या हलवा पण ठेवलेला आहे इकडे. इकडे पापलेट वगैरे ठेवले विकायला. इकडे मला आत्या भेटली सुवात्या. कशा आहेत पापलेट? 700 रुपये किलो. 700 रुपये किलो वरती वाटा. आणि इकडे बघा छोट्या साईजची खेकडे आहेत. कामोरी बोलतात ना ती आहेत. कसा दिला वाटा कामोरीचा आहे? 100 रुपये. आणि इकडे काय बाण आहेत ना. बाण कसा वेट दिलाय? जोडी कशी आहे बाणची? 300 रुपये. आणि शिंपले
हा 50चा वाटा एक 50चा वाटा आहे बघा शिंपल्यांचा. मोठ्या मोठ्या साईजचे शिंपले आहेत. आणि सोडे कसा किलो आहे सोडे? 1400. छोट्या साईजचे सोडे आहेत ना? हे बघा छोट्या साईजचे एकदम फ्रेश सोडे 1400 रुपये किलो. ही छोटी साईज आहे आणि 1400 रुपये किलो आहे. बघा इकडे पण ताजे ताजे पापलेट आहेत मस्त. इकडे बघा ताजे पापलेट नाही बघा सिल्वर कलर असतो याच्यावरती. ताजे पापलेट लवकर होत आहे. मावशी कसा वाटा दिलाय? हा मोठ्या साईजचा 2000 रुपये ना? हा 2000 आणि हा 1000 रुपये वाटा. इकडे पण माकुल ठेवलेला आहे माकुल. माकडाचा वाकडा कसा दिलेला हा वाटा? 100 रुपये. हे पूर्ण 100 रुपये. 200 रुपये 2 टाका. 200 रुपयाला 2 ना? हे बघा फ्रेश माकुल आहे नल माकुल 200 रुपयाला दिलेला आहे. आणि मांदेली कशी दिली? 50चा वाटा. 50चा वाटा. एक 50चा वाटा आहे मांदेलीचा. इकडे पाहू शकता तुम्ही मांदेलीचा 50चा वाटा आहे. अशी मुश्या कशा दिल्या आजी? 200 रुपये मुशी. हे बघा मुशी आहे ना मुशी 200 रुपये. तुम्हाला दाखवतो हातामध्ये घेऊन बघा. मुशी बेबी शार्क म्हणून याला म्हणतात. मुशी 200 रुपयाला दिलेला वाटा. तीन आहेत ना 200 रुपयाचे आहेत. इकडे बघा कोलंबी विकायला बसलेले आहेत. कोलंबी वगैरे आहेत ना सर्व रिझनेबल रेटमध्ये आपल्याला भेटतो स्वस्त दरामध्ये. आणि एकदम फ्रेश मच्छी भेटते इकडे कोलंबी वगैरे. या साईडला पण इकडे आहेत. इकडे पण पापलेट आणि कोलंबी. पापलेट कसे दिला वाटा? 600 रुपये. आणि हे ते मोठ्या साईजचे हे 800. आणि डोम्याचा वाटा कसा दिलाय? हा 50ला. आणि कोलंबी कशी किलो आहे? 200 रुपये किलो. बघा जाड्या साईजची कोलंबी आहे ना दाखवतोय बघा. जाड्या साईजची कोलंबी आहे ही 200 रुपये किलो आहे. जेव्हा आपण पुढे जाऊया पुढे बघूया आपल्याला काय काय बघायला भेटत आहे. अजून भरपूर आपल्याला बघायला भेटतात. औषधी कशा आहेत मोठे कुपे? 500ला एक हा मोठा कुपा. आणि कोलंबी कशी दिली? ही 100ची आणि ही 200 म्हणजे 4 वाटे 200चे ना? 4 वाटे 200चे आहेत बघा. इकडे बांगडा ठेवलाय बांगडा. हे मोठे माकुल कसे आहेत? 300 250ला देणार. 2 माकुल नाही. आणि ते छोटे घेतले तर ते पण 300चे. आणि कमी करून नाही देणार म्हणजे कसं काय? कमी होतात ना म्हणजे कमी जास्त करून भेटेल. ते कमी जास्त करून भेटेल आपल्याला. असं कुठे हा बघा हे छोट्या साईजचं रावश पण आहे. ते बघा बघितलं नाही छोट्या साईजचं रावश पण. हे कसे दिले वाटा? छोट्या रावशा 500ला देणार म्हणजे 500-700 पर्यंत देणार ना. 700चा वाटा म्हणतात कमी जास्ती करून देतील असं ना. तुम्हाला बघा इकडे 4 रावशे तिकडे. आणि ह्याला काय बोलतात? आणि त्याला काय कसा रेट आहे त्याचा? 50 किंवा 100ला ना. इकडे बघा. आणि इकडे ना आपल्याला इकडे खेकडे पण आहे. ते बघा विग्याची मम्मी आली खेकडे घेऊन. दाखवा खेकडी इकडे. हे बघा खेकडी बघा खेकडी. हे आतमध्ये पण खेकडे आहेत ना. कशी खेकडे कसा किलो आहे? 400 ना. 400 रुपये किलो. विग्याची मम्मी आहे ही. 400 रुपये किलो खेकड्यांचा. आणि बिलीन कसा वाटा आहे? बिलीनचा 50चा वाटा आहे. तो वाटा करून देणार. हा वाटा नाही आहे वाटा करून भेटेल तुम्हाला. अशा प्रकारे इकडे पण आहे बघा सर्व. इकडे ना तुम्हाला मच्छी वगैरे कापून देणार. इकडे सुरमई कापून दिली मावशीने. सुरमई कशी दिली? 200 रुपये. पूर्ण वाटा कसा काय? एक सुरमई एक अख्खी सुरमई. अख्खा वाटा 500ला. म्हणजे हे 3 घेतले तर 500ला भेटेल काय? 3 भेटले तर 500ला. इकडे कटिंग वगैरे करून देतात तुम्हाला. कटिंग वगैरे करायचं टेन्शन नाही इकडे भेटणार. का तुम्ही रोज येता इकडे मच्छी न्यायला? रोज येता मच्छी न्यायला. इकडे फ्रेश मच्छी भेटेल ना सर्व. आणि कसे रेट कसे असतात एकदम? रेट काय जर जास्त कमी माल असला ना तर हायफाय रेट असतात. आणि जास्त माल असला तर कमी होतो. म्हणजे सीझन वरती असतो ना सीझन. ओके. आता जरा कमी रेट आहे. आता कमी आहे म्हणजे आता ना थोडा कमी रेट मध्ये आहे मच्छी. म्हणजे मासली भेटेल ना त्याच्यावरती. इकडे सर्व तुम्हाला मी आज आहे ना पूर्ण मार्केट श्रीवर्धन मार्केट ना इकडे पूर्ण दाखवलेलं आहे. आणि छोट्या साईजचे हलवे एकदम छोट्या साईजचे पीस आपण बोलतो ना हलवा एकदम छोट्या साईजचे पीस कसे असतात तुम्हाला दाखवले. कसं याचा रेट आहे त्याचा? कसा वाटा आहे? 150 रुपये. आणि ह्याला काय म्हणतात? त्याला कसा वाटा आहे? हा 50चा वाटा आहे काटाचा. तर तुम्हाला मी ना आज श्रीवर्धन मार्केट पूर्ण दाखवलेलं आहे. इकडे पूर्ण श्रीवर्धन मार्केट आपण तिकडनं एंट्री केलेली पाठीमागून. तुम्हाला पूर्ण श्रीवर्धन मार्केट मी एक्सप्लोर केलेलं आहे. तुम्हाला दाखवलेलं आहे मोठ्या मोठ्या साईजचे शिंपले रावस सुरमय मोठ्या मोठ्या साईजचे सर्व तुम्हाला मी दाखवले श्रीवर्धन मार्केट पूर्ण. इकडे तुम्ही बघितलं असाल बहुतेक लोकांनी व्हिडिओ केली पण जास्त करून नाही ना सहजासहजी प्रॉपर व्हिडिओ कोण करत नाही. तुम्हाला प्रॉपर व्हिडिओ करून दाखवलेली आहे मी. आणि तुम्हाला कशा प्रकारे रेट आहेत ना ते पण तुम्हाला दाखवले आहेत. मोठमोठे शिंपले बघा बांगडा करली असेल किंवा सुरमई असेल प्रत्येकाचे रेट मी तुम्हाला दाखवले आहेत. तिकडे आपण फिरलो श्रीवर्धन मार्केट एक्सप्लोर केलेलं आहे.
हे बघा ही जाड्या साईजची कोलंबी हे बघा चालू, ही चालू आहे. ताई कसं चालू आहे? 500 किलो. कसा किलो? 400 रुपये किलो आहे. आणि ही काय पोळण आहे ना? चालू पोळं मिक्स. आणि हिचा कसा वाटा आहे? 200 रुपये वाटा आहे. इकडे 200 रुपये वाटा आहे. इकडे लेपा आहे तेव्हा बरेच आहे मला लेपा. हा लेपा कशात आहे? लेपा 100ला वाटा, म्हणजे 100ला हे 4-5 पीस आहेत ना मोठमोठे ते येणार. आणि हा पाकड कसा दिलाय बारका? पाकडच कसा दिलाय? 100ला. हे बघा इकडे सर्व मावरा आहे ना, सर्व विकायला ठेवलेलं आहे. आणि इकडे सुरमई कटिंग करतात आहेत. इकडे सुरमई कटिंग करतात आहेत. या शॉप मध्ये कटिंग करतात आहेत. दादा तुमचाच शॉप आहे दादा? इकडे आपल्याला मासे पाहिजे असतात सुरमई वगैरे आपल्याला म्हणजे कुठला तुमचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे काय काय? कॉन्टॅक्ट नंबर आहे. आणि तुमचं नाव काय या शॉपचं? म्हणजे ओनली वन सी फूड. आणि काय कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला मासे आपला घ्यायचे असेल सुरमई वगैरे तर? 8793 41 446. आपल्या इथे काय काय मोठे मोठे मासे भेटतात तरी पण? हलवा, पापलेट, सुरमई. हलव्याचा किलो कसा आहे का? 450. सुरमई आपली 550. अजून दुसरं काय पापलेट पण भेटतात? पापलेट कसा किलो? असं म्हणजे कमी चढ उतर होत राहतो ना डिलिंग मध्ये पैशामध्ये वगैरे. तर तुम्हाला जर पाहिजे असेल ना काकांचा कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देईनच आणि स्क्रीनवरती देईन. जर येणार असला तर कधी पण घ्या. बघा सुरमई चांगल्या पद्धतीने सुरमई कटिंग केलेली इकडे. सर्व मावरा कटिंग वगैरे करून भेटतो ना इकडे? हे बघा सर्व मावरांना कटिंग करून भेटतो आपल्याला सुरमई वगैरे. हे बघा एकदम बारीक एकदम कटिंग केलेलं आहे. सुरमई कटिंग बघा कशी केलेली आहे, एक नंबर. हे सर्व हॉटेलमध्ये जाणार. छोटे एकदम बारीक पीस कापलेले आहेत एकदम. इकडे मोठ्या साईजचे खेकडे ठेवलेले आहेत. या मावशीने देखील ठेवलेले आहेत आणि या मावशीने देखील ठेवलेले आहेत. ताई कसा वाटाय सगळा? 300-400 मोठ्या साईजचे आहेत ना. तुम्हाला मुंबईमध्ये ना हे तुम्हाला 500, 600, 700 कधी 800 अशा रेट मध्ये तुम्हाला ही मोठी खेकडे भेटतील. आपल्या श्रीवर्धन मार्केटमध्ये स्वस्त ना 300-350. श्रीवर्धन आहे ना खाडी खास खेकड्यांसाठी जास्त ओळखली जाते. इकडे पण आहेत ना खेकडे बघा. ही कशी आहे वाटा? 300ला ना सर्व ना? 300ला सर्व पीस. एक गेला तिकडे 300ला सर्व पीस इकडे येणार आपल्याला. बघा मोठ्या साईजचे. कधी पाहिजे असेल ना तर नक्की तुम्ही या इकडे घेऊन जावा. बरोबर ना? तर बघा तुम्हाला मी पूर्ण दाखवलेलं आहे श्रीवर्धन मार्केट. हा तिकडनं ना पूर्ण श्रीवर्धन मार्केट इथपर्यंत असा लांबचा लांब भरलेला असतो. तर कधी आलात ना तर तुम्ही नक्की एकदा व्हिजिट करा या मार्केटला. तर मित्रांनो तुम्ही बघितलात फायनली आपण श्रीवर्धन मार्केट एक्सप्लोर केलेलं आहे. तुमच्यापर्यंत मी व्हिडिओ शेअर केलेली आहे आपल्याला कशा रेटमध्ये कुठली मच्छी भेटते ती. श्रीवर्धन मार्केटची आपली फर्स्ट व्हिडिओ आहे. मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली? कारण तुम्हाला मी सांगितलेले आहे याच्यामध्ये कुठल्या मासेचे काय प्राइस आहे आणि सीझनवरती प्राइस असते माशांची. म्हणजे माशामध्ये म्हणजे प्राइस मध्ये कमी उतार होत राहतो. म्हणजे प्राइस मध्ये कधी चढ उतार होत राहतो, कधी पैसे जास्त लागतात, कधी कमी लागतात. आता सुरमई समज 500 किलो असते ना तर कधी 300 कधी 700ला देखील जाऊ शकते. अशा प्राइस मध्ये आपल्याला इथे मासे भेटतात. आणि इकडे मासे आहेत ना फ्रेश एकदम ताजे मासे श्रीवर्धन मार्केटला भेटतात. तर मित्रांनो तुम्ही कधी आलात श्रीवर्धन मार्केटला तर मासे घ्यायला विसरू नका कारण इथे ताजे मासे भेटतात. तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ तुम्हाला? व्हिडिओ आवडली काय? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. आपल्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि अशाच नवीन व्हिडिओ आता आपल्या चॅनलवर येत राहतील. आता भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.